नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण यूट्यूब चॅनलवरील एका नवीन सिरीज नवीन व्हिडिओमध्ये। आजची जी सिरीज आहे या सिरीजचा आपण मागचा एक पहिला व्हिडिओ पाहिलेला आहे। ती सिरीज म्हणजेच आळंदी पंढरपूरची जी पालखी महामार्ग सिरीज किंवा पालखी मार्ग सिरीज। आपण या सिरीजमध्ये आळंदी ते पंढरपूर तसं तर देहू ते पंढरपूर पण जे पालखी मार्ग होत आहे, परंतु आपण या सिरीजमध्ये आळंदी ते पंढरपूर असा पालखी मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये पॅकेज 5 नंबरचं पॅकेज जे की आपण दिवे घाटापासून स्टार्ट होतं किंवा दिवे घाटात एंड होतं, लोणद गावाला हा बायपास होत आहे, त्याचंही काम आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण नीरा गावाला जो बायपास होता तर तो बायपास पाहिला, त्यानंतर तो तसाच बायपास सरळ या लोणद गावाला पण बायपास होऊन आपण पाहत आहोत तो बायपास या दिशेला आलेला आहे, इकडून आलेला आहे आणि याचंच काम आपण पाहणार आहोत। इकडल्या दिशेला लोणदला हा रस्ता जातो, इथून 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावरती लोणद गाव आहे, परंतु या लोणद शहरातून किंवा गावातून न जाता बायपास अशा पद्धतीने पालखी मार्ग हा नॅशनल हायवे 965 जातोय आणि पुढे हा पंढरपूरकडे जात आहे। या व्हिडिओमध्ये आपण जवळपास हे जे पॅकेज आहे 49.40 किलोमीटर लांबीचं, म्हणजे जवळपास 50 किलोमीटर आहे, जे की लोणदपासून धरमपुरी नावाचं गाव आहे फलटण तालुक्यातील। तर या धरमपुरीपर्यंत हे पॅकेज 49-50 किलोमीटर आहे, परंतु तिथपर्यंत न पाहता आपण फलटणपर्यंत हे काम पाहणार आहोत। लोणद ते फलटणपर्यंत आपण काम पाहूया, जवळपास 35-36 किलोमीटर येईल हे काम किती झालेलं आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। अद्याप जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो, सबस्क्राईब करायला विसरू नका, हे करू नका, कारण की तुमच्याच सहयोगाने आपल्या चॅनलवरतील 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण होणार आहे। आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर जरूर करा। लाईक जर केलं नसेल तर लाईक करायला हायगाई करू नका, कारण एक लाईक म्हणजेच मला अशा पद्धतीचं उन्हातानाचं भटकायला प्रेरणा मिळते, व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळते। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर मंडळी, नॅशनल हायवे 965 हा लेफ्ट साइडने लोणद शहराकडून येत असून राईट साइडला हा महामार्ग फलटण शहराकडे जातो। तर हा आहे लोणद शहराचा बायपास। याचे काम किती झालेले आहे हे आपण पुढे जाऊन पाहूया। या एक्सप्रेसवे म्हणजेच पालखी मार्गाचे सर्वच बायपास हे ग्रीनफील्ड असून त्या मानाने सर्वच बायपासचे काम हे वेगाने सुरू आहे। या ठिकाणी सुद्धा काम आपल्याला प्रगतीपथावर असलेले पाहायला मिळत आहे। तर आता आपण फलटणच्या दिशेने काम पाहूया। या ठिकाणी दोन्ही साइडचे रोड लेनचे काम पूर्ण झालेले असून सेंटरला डिवायडर दरम्यान ट्री प्लांटेशनचे काम देखील पूर्ण झालेले दिसत आहे। त्याचबरोबर पालखी मार्गाच्या दोन्ही साइडने खाली जागेवरती सुद्धा ट्री प्लांटेशन होणार आहे। आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत तरड गावाच्या हद्दीमध्ये। या ठिकाणी होत असलेला अंडरपास याचे काम प्रगतीपथावर असलेले पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर अंडरपासमुळे आर्यू वॉलच्या साहाय्याने या ठिकाणच्या हायवेची हाईट वाढवण्यात आलेली दिसत आहे। तरड गावाच्या बाहेर गेल्यानंतर पुन्हा परत रोड विस्ताराचे काम पूर्ण झालेले पाहायला मिळत आहे। फक्त लेन मार्किंगचे काम तेवढे बाकी आहे। महामार्गाचे काम पाहता असे लक्षात येईल की हा 4 लेनचा नसून 6 लेनचा वाटत आहे, परंतु जे प्रथमच हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की या महामार्गाची 4 लेन रोड वायडनिंगचे काम, त्याचबरोबर दोन्ही साइडला पालखी महामार्गाची 1-1 लेन निर्मिती होत आहे।
जवळपास 16 ते 17 किलोमीटर आलेलो आहोत आणि आपण तिथून पुढे पाहत आहोत की या ठिकाणी दोन्ही साईडचं वर्क कंप्लीट झालेलं आहे आणि त्याचबरोबर सेंटरला या ठिकाणी रोपटे लावण्यात आलेले आहेत, म्हणजेच वृक्षारोपणाचं काम देखील सेंटरला झालेलं आहे। लेन मार्किंगचं काम पुढे बाकी आहे, दोन्ही साईडचं काम झालेलं आहे। या ठिकाणी पालखी मार्गासाठी त्याचबरोबर 4 लेन एकंदरीत सर्व काही हा महामार्ग पूर्ण झालेला आहे रुंदीकरण करून। आता आपण फलटणपर्यंत हे काम पाहणार आहोत। आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत सुरावाडी गावाच्या हद्दीमध्ये। या ठिकाणी 2 अंडरपास निर्मिती होत असून या ठिकाणचे वर्क प्रगतीपथावर असलेले पाहायला मिळत आहे। पुन्हा परत गावाच्या हद्दीबाहेर गेल्यानंतर दोन्ही साईडचे लेन वर्क पूर्ण झालेले पाहायला मिळत असून केवळ लेन मार्किंगचे काम तेवढे बाकी आहे। तरी 965 या नॅशनल हायवेने आपण प्रवास करत या दिशेने आलेलो आहोत लोणदवरून आणि आपण येऊन पोहोचलेलो आहोत या दिशेला आहे। म्हणजेच पुढे जर पाहिलं तर या दिशेला आपल्याला हा रस्ता फलटणकडे जातोय आणि इथून 3 किलोमीटर अंतरावरती फलटण आहे। सांगायचं तात्पर्य की हा जो नॅशनल हायवे निर्मिती होत आहे आणि वायडनिंग त्याचबरोबर पालखी मार्ग, तर हा फलटण शहराला वळसा घालून डाव्या बाजूने इथे आपल्याला याची बायपास निर्मितीचे काम पाहायला मिळत आहे। हे आपण ड्रोनद्वारे पाहणार आहोत। अशाच पद्धतीने बाहेरून हा बायपास म्हणजेच आपण येऊन पोहोचलेलो आहोत फलटण बायपासच्या पॉईंटला लोणदकडली साईडकडून। आता या बायपासचं काम किती झालेलं आहे हे आपण आता पाहूया। बायपासच्या सुरुवातीलाच पाहायला मिळत आहे हा मायनर ब्रिज। याचे दोन्ही साईडला डेस्क स्लॅबचे काम पूर्ण झालेले दिसत आहे। त्यानंतर पुढे लागलीच येतो या कॅनलवरील कॅनल ब्रिज। याचे काम मात्र बाकी आहे। हा बायपास केवळ वाहतुकीसाठी 4 लेनचा बनवण्यात येत आहे आणि या ठिकाणावरून पालखी मार्ग नसून पालखी मार्ग मुख्य हायवेने सरळ शहरामध्ये जाणार आहे, कारण संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा मुक्काम फलटण शहरामध्ये होत असतो। त्याकरिता पालखी मार्ग या ठिकाणावरूनच निर्मिती होत आहे। तर मंडळी, या व्हिडिओमध्ये या सिरीजमधील या सेकंड व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की लोणद ते फलटणपर्यंतचं या नॅशनल हायवेचं काम किती झालेलं आहे पालखी मार्गाचं। तर आपण जवळपास 30 किलोमीटर काम पाहिलेलं आहे
आणि इथून पुढे म्हणजे हा पॅकेज चौथा आहे. 4 नंबरच्या पॅकेजचा काही भाग राहिलेला आहे आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण 4 नंबर पॅकेज प्लस त्या पुढील 3 नंबर पॅकेजचं भाग म्हणजेच नातेपुतेपर्यंत, फलटण ते नातेपुते या सिरीजमधला पुढील 3रा व्हिडिओ येणार आहे. तो व्हिडिओ नक्की पाहायला विसरू नका. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब अद्याप केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक जर अद्याप केलं नसेल तर लाईक करा, कारण की असं फिरावं लागतं उन्हातानाचं. तुम्ही लाईक जर केलंच तर आपल्याला बरं वाटेल आणि व्हिडिओ करायलासुद्धा आनंद मिळेल आणि उत्साहाने व्हिडिओ मी करू शकेल. तर चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.